मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राष्ट्रीय पेन्शन योजना NPS लागू असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय। आता खात्यात वर्ग होणार एवढी रक्कम। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। DCPS NPS अमाउंट राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली होती। कालांतराने वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत स्तर 1 ची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली होती। आता महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS स्तर 1 लागू करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेत सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची माहे मार्च 2023 पर्यंतची नियोक्ता व कर्मचारी हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये हस्तांतरित करण्यासाठी वित्तीय सल्लागार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी त्यांच्या पत्रान्वये रुपये 321,30,52,161 इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती। NPS खात्यात रक्कम होणार वर्ग। राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमधील नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेले शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी हे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत NPS समाविष्ट झाले आहेत। आता सदर अधिकारी कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये जमा झालेली रक्कम, त्यावरील शासनाचे अंशदान व व्याज अशी एकूण रुपये 321,30,52,161 एवढी रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण NSDL कडे वर्ग करण्याकरिता विद्यापीठ निहाय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेले शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये जमा झालेली रक्कम, त्यावरील शासनाचे अंशदान व व्याजाची रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण NSDL कडे वर्ग करण्याकरिता खालील लेखाशीर्षाअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना शासकीय कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना 15/0015 परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेखाली वर्ग करणे अनिवार्य आहे। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 286/2023 व्यय 13 दिनांक 20/10/2023 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। धन्यवाद।